शेतकरी कामगार पक्षाच्या आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उस्माननगर येथे करण्यात आली गणपतीची आरती। कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या सौभाग्यवती तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदरजी शिंदे यांच्या हस्ते शिवालय गणेश मंडळ येथे गणपती बाप्पांची आरती करण्यात आली। यावेळी गणेश मंडळाच्या वतीने सौ आशाताई शिंदे व सोबत आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी सौ आशाताई शिंदे यांनी गणपतीच्या आरतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी बालाजी इसादकर शेकाप जिल्हाध्यक्ष नांदेड, माधव पाटील घोरबाण, गांधी पाटील मोरे, दत्ता पाटील कौशल्यसह भाविक भक्त व मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गजानन गावच्या गणपतीची आरती करायला मिळते, प्रत्येक गावच्या देवाचं दर्शन घ्यायला मिळतं। काय की आपल्या नशिबात असल्याशिवाय देवदर्शन होत नाही किंवा माणसंही भेटत नाहीत। माणसालाही भेटतो, आता तुमची भेट व्हायची काहीतरी नशिबातच असेल ना। मी अख्खा आयुष्य मुंबईत राहत होते बाई, तुम्हाला माहिती नसेल। साहेब आपले आमदार साहेब श्यामसुंदर शिंदे साहेब कलेक्टर होते, IAS ऑफिसर। मग इथं आता आल्यावर आमदार झाले। तर IAS ऑफिसर असल्यामुळं, कलेक्टर असल्यामुळं महाराष्ट्राचे कमिशनर, महाराष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचे एका एका खात्याचे कमिशनर होते। तर आम्ही पूर्ण आयुष्य मुंबईत राहिलो। तर मुंबईत राहिल्यानंतर आता कुणाला वाटते का 40 वर्ष मुंबईत राहिल्यावर की आपल्याला नांदेडला जायचं? कशाला येते उगाच नांदेडला? कोण लेकर बाळ तिथंच जन्मले, तिथंच मोठे झाले, तिथं शिकले, अमेरिकेला शिकले, सगळे तिथं असल्यावर घरदार सोडून कोण येते? पण मी नेहमी म्हणते, आले देवाच्या मनात येतं कोणाचं चालं ना? देवाच्या मनात असेल तिथं मुंबईत राहिले, सगळे चारी धाम केले, कित्येकदा काशीला गेले, कित्येकदा तिरुपतीला गेले, देशात परदेशात फिरले। पण देव म्हणलं असेल बाई सगळीकडे फिरलीस, आता तुझं हे राहिले, लोहा कंधार राहिले। योग आला तसा यायचा, आले आणि मग फिरले 2-3 महिने आणि आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आमदार झाले। रिटायरमेंट नंतर, कलेक्टरच्या रिटायरमेंट नंतर आमदार झाले। मग आता आमदार झाल्यावर देरे हारे पलंगावरही बसला असलं तर मला यायची काहीच गरज नव्हती, मी निघून जाऊ शकले असते, कसे झालेत आमदार म्हणून। पण नाही, तुमच्या बरोबर सगळ्यांबरोबर नाळ जुळल्या गेली 3 महिन्यामध्ये, सगळ्यांबरोबर अटॅचमेंट झाली। आणि आधी 3 महिने रात्रंदिवस फिरल्यामुळं इतका लोकांचा विश्वास बसला की लोक मला कुठले जाऊ देतात। बघा अजूनही किती वाजलेत, आता मी या गावात आहे, रोजच सकाळी मी 8 वाजता निघत असते आणि रात्री 12 वाजता। सण वार सगळे वार सण सगळे माझं आपल्या मतदारसंघात होते, कारण तेवढी लोकांबरोबर झालेली अटॅचमेंट। मग ती अटॅचमेंट कशी होते? उगाच बोलवलं का तुम्ही मला? नाही, कारण जे माणूस काम करतं, आता तुमच्या गावामध्ये किती कोटीचा निधी दिला हो? बघा आता तुमच्या गावामध्ये उस्माननगर मध्ये आतापर्यंत कुठल्याही आमदारांनी म्हणजे 5-10 लाखाच्या वर निधी दिला नव्हता, पण आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी 3 कोटी रुपयाचा निधी दिला आणि दलित वस्तीमध्ये 1 कोटी 10 लाख, म्हणजे एवढा निधी आतापर्यंत कुठल्याच आमदाराने कुठल्याच गावाला दिला नव्हता। तेवढा निधी आपले आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी तुमच्या गावात दिलेला आहे। म्हणजे प्रत्येकच गावामध्ये म्हणजे सगळ्यांची सोय होण्यासाठी, आता तुम्हाला माहिती आहे की कंधारमध्ये 100 खाटांचा दवाखाना आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केला, किंवा यांच्या गावात पानशेवडीमध्ये PSC केली, जी 50 वर्षापूर्वी मंजूर झाली होती, पण कुठल्याच आमदाराने ती आतापर्यंत केली नव्हती, ती आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी केली। म्हणजे असं सगळ्यांच्या कामाला अडीअडचणीला पडणारे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करणारी। म्हणजे कसं आहे, तुम्ही आतापर्यंत बघितलंय की आमदार झाल्यानंतर आमदाराची बायको 24 तास फिरलेली बघल्या काय कुठं कामानिमित्त याचे प्रश्न सोडवत प्रत्येक गावात जात बघितली का कुठं? नाही। पण ही आमदाराची पत्नी 24 तास, ज्या दिवशी आमदार झाले रात्री 10:30ला निकाल लागला, दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता फुलवळच्या शेतामध्ये होते, पाऊस पडतोय म्हणून शेताची पाहणी करायला बांधावर होते। अशा कित्येक गावात जात असताना मला लक्षात आलं की कित्येक गावाचा तर संपर्कच तुटलेला असतो, म्हणजे मध्ये ओढा वाहतो, गाव इकडं असते, शेती तिकडं असते, किंवा मुलांच्या शाळा वगैरे सगळ्या इकडं असतात, आणि
गाव तिकडं असते. अशा पद्धतीने मला कित्येक गावाचा संपर्क तुटलेला आढळला. तर अशा प्रकारचे कामं आपले आमदार साहेब पहिलेपासूनच करतात, 40 वर्षापासूनच करतात. ते काही नवीन नव्हतं. 40 वर्षाचा इतिहास मी सांगितल्यानंतरच तुम्ही मागच्या वेळेस प्रचंड मतांनी साहेबांना निवडून दिलं. आतापर्यंत एवढी लीड कुठल्याच आमदाराला नव्हती. तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा आधी, कारण तुम्हीच निवडून दिलं मागच्या वेळेस. भरपूर कामं, कुठल्याच थापा नाहीत, कामं झालेले तुम्ही बघितले. तसे तुम्ही कंधार शहरामध्ये सुद्धा भरपूर कामं बघितलेली आहेत. कंधार शहरात सगळीच कामं आतापर्यंत 5 लाखाचा पण जो निधी मिळाला नव्हता, तो 200 कोटी रुपयाचा निधी कंधार शहरामध्ये आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी दिलाय. आणि कंधार शहरातले सगळे रस्ते चकाचक झाले. जे आतापर्यंत कोणी नाल्या उपसायला पाठवत नव्हतं, तिथं 7-7 कोटीचे कामं झाले. तर मी अधिक वेळ घेत नाही, कारण तुम्हाला खूप वेळ झालाय बसून, मला माहितीये. पण मला 2-3 गावच्या आरत्या होत्या. आत्ताही तुमच्याच गावामध्ये आरतीला जायचंय. तर तुम्ही सगळे जागरूक आहात, जागरूक राहा. खरोखरच विकासाला मतदान करा, कारण विकास करणं म्हणजे आपलं गाव सुधरवणं आहे. तुमच्या गावचा विकास करायचा आहे. तुमच्या गावात तुम्ही राहता, आम्ही फार कमी येतो. तर तुमच्या सगळ्या सुखसोयी होण्यासाठी तुम्ही नक्कीच विकासाला मत द्याल असं मी अपेक्षित करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा.